वाढवण बंदराला विरोध करणाऱ्या आंदोलनामध्ये स्वतः आमदार कपिल पाटील या ठिकाणी हजर झालेले आहेत। त्यांनी या ठिकाणी आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे। काय सांगणार सर की एकीकडे देशाचे पंतप्रधान इथून 40 किलोमीटरवरती पालघरला याच वाढवण बंदराचं भूमिपूजन करतात आणि दुसरीकडे या लोक मोठ्या प्रमाणात आक्रमक आहेत। वाढवण बंदराला लोकांचा विरोध आहे, इथल्या भूमिपुत्रांचा आणि सागरपुत्रांचा विरोध आहे। शेतकरी आणि मच्छीमार आणि आदिवासी एकजुटीने उभे आहेत आणि म्हणून मोदी सरकार घाबरलेलं आहे। स्वतः पंतप्रधान इथे येऊ शकलेले नाहीत। इथं त्यांना वाढवण बंदराची कोनशिला टाकायची होती, पण इथून ते 50 किलोमीटर 40-50 किलोमीटर दूर पालघरला मुख्यालयाच्या ठिकाणी कार्यक्रम करतायत। त्यामुळे पहिला त्यांचा पराभव झालेला आहे। लोकांना सामोरं जाण्याची हिंमत या सरकारची नाही। तानाशाहीने हुकुमशाहीने शेतकऱ्यांची मच्छीमारांची कष्टकऱ्यांची आंदोलनं दडपता येत नाहीत, हे सिद्ध झालेलं आहे। त्याने किती ठरवलं, इतका महाकाय प्रकल्प आहे 76,000 कोटींचा, तुम्ही इथल्या लोकांना उद्ध्वस्त करून काय करणार आहात? मी स्वतः मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत विचारला प्रश्न अधिकाऱ्यांना, केंद्र सरकारचे अधिकारी आले होते की तुम्ही मच्छीमारांची काही पुनर्वसनाची व्यवस्था केली, तर त्यांच्या आराखड्यावर उल्लेख पण नाही। मी म्हटलं 7-12 तुम्हाला माहीत असेल, सागरी 7-12चं काय? त्यामुळे हा नवीन शब्द आहे। जर मच्छीमार त्यांच्या दप्तरी नाही तर त्या मच्छीमाराला काय राह देणार आहेत? मतं घेण्यासाठी ते देवधर्माचं राजकारण करतील, पण रोजीरोटी आमची हिरावून घेतील, ते हिरावून घेतली जाणार नाही। मी एक भूमिपुत्र आहे, मी सागरपुत्र आहे, त्या नात्याने सांगतो की एकही वीट तुम्हाला आम्ही रचू देणार नाही। तुमचा विकास आमच्या मरणावरून आमच्या प्रेतावरून होऊ देणार नाही। पंतप्रधान मोदी यांनी ज्या अर्थी मालवणमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला, त्याचंही मोठ्या प्रमाणामध्ये प्रोजेक्ट त्या ठिकाणी केला गेला। आता लोकसभा निवडणुकीच्या निवडणुका संपतल्या आणि आता विधानसभेच्या निवडणुका लागत असताना JNPT वाढवण बंदरासारखा हा मुद्दा आला। या सरकारला पुतळे उभं करणं आणि स्मारकं उभं करण्यामध्ये रस आहे, लोकांच्या रोजीरोटीचा नाही। समुद्रामध्ये शिवस्मारक उभं करणार होते, काय झालं त्याचं? अधिकारी बुडाले। आता तुम्ही मालवणला एवढा मोठा पुतळा उभा केला, काही व्यवस्था केली नाही, पुतळा पडला, महाराजांचा अपमान झाला, आमच्या दैवताचा अपमान झाला, महाराष्ट्राचा अपमान झाला, त्याची यांना पर्वा नाही। तुम्ही पुतळे उभारताना राजकारण करू मागता, पुतळा पडला तर लोक राजकारण विचारणार, तुम्हाला प्रश्न विचारायचे नाहीत का? राजकारण करू नये ठीक आहे, परंतु अशी स्मारकं नकोत। जर शिवरायांचं धोरण राबवा ना। शिवरायांचं धोरण काय होतं की त्यांच्या राज्यात एकाही स्त्रीला धक्का लागत नव्हता। स्वतः औरंगजेबाचा वकील जो आहे तो लिहून ठेवतो की शत्रू पक्षाचं सैन्यातली कोणी स्त्री मिळाली तर तिला सन्मानाने ते पाठवत। याचा अर्थ शिवराज्यामध्ये स्त्री सुरक्षित होती। आणि आज आपल्या राज्यात मणिपूरला स्त्रियांना नागवं केलं जातं, बदलापूरला एका चिमुरडीवर अत्याचार होतो आणि कारवाई करायला पोलीस 5-5 दिवस लावतात। हा कोणता न्याय आहे? तिथे लक्ष द्या ना, इथल्या स्त्रीला सुरक्षित करा, इथल्या तरुणाला रोजगार द्या, इथल्या मुलांना मोफत शिक्षणाची व्यवस्था करा, इथल्या गरिबाचा विकास करा। ते न करता तुम्ही स्मारकं समुद्रात उभे करू मागता, त्याने काही होणार नाही। ही थेरं बंद करा। करायचं तर शिवरायांचे एवढे गड किल्ले आहेत ते सुरक्षित करा, ते चांगले करा। कुठे जगात सगळीकडे किल्ले सुरक्षित आहेत। आता एकीकडे गावकऱ्यांचा एवढा मोठा विरोध असताना सुद्धा इकडे भूमिपूजन ज्यावेळेस मोदी करतायत, तर या सगळ्या गोष्टीला ही लढाई जी आहे ही पुढे आक्रमक होत जाईल का? पुढची भूमिका कशी असेल? मोदी सरकारला किंवा भाजपच्या सरकारला माहीत नाही की किनारपट्टीवरचा मच्छीमार, सागरपुत्र आणि इथला शेतकरी आदिवासी यांनी ब्रिटिशांशी आणि त्याही अधिक पोर्तुगीजांशी जी लढाई दिलेली आहे, पोर्तुगीज हरले होते आणि त्याने करार केला की आता आम्ही तुमच्या हद्दीत काही करणार नाही, आम्हाला बाकीचं करू द्या। इतकी कडवी जमात आहे, लढवय्ये जमात आहे, ती आपल्या स्वातंत्र्यासाठी, आपल्या स्वराज्यासाठी, आपल्या अधिकारासाठी कधीही कॉम्प्रोमाइज करत नाही। त्यामुळे भाजपला लढाईचा, स्वातंत्र्याच्या लढाईचा इतिहास माहीत नाही। त्यामुळे त्यांना असं वाटतं तानाशाहीने आपले प्रकल्प राबवता येतील। ठीक आहे, त्यांना आदानीनं सगळ्या जगात श्रीमंत करायचं झाले ना काल, ते आता आणखीन किती मोठं करायचं आहे त्याला? तेव्हा कृपा करून त्याने योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा त्याला घरी जावं लागेल। पण पुढेही ज्याप्रमाणे आज या ठिकाणी पूर्ण पालघर जिल्ह्यातल्या नाक्यावरती पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त ठेवलाय, उद्या ज्यावेळेस या बंदराचं ज्यावेळेस काम होईल त्यावेळेस सुद्धा अशाच पद्धतीनं पोलीस बलांचा वापर करून जर काम सुरू झालं तर त्यावेळेसची परिस्थिती कशी? किती ठिकाणी पोलीस लावणार आहेत? ते प्रत्येक नाक्यावर पोलीस आहे। मी आज सकाळी विनीत पाटील मला म्हणाला बाय रोडच्या म्हणजे ट्रेनने, मी ट्रेनने आलो, पण तिथून इथपर्यंत यायला सुद्धा 5 ठिकाणी नाकेबंदी होती। पोलीस लावून तुम्हाला प्रकल्प रेटता येत नाही।
लक्षात ठेवा. आता सेम तेच चाललंय. नाही, लोक जेव्हा उभे राहतात बघा, लोक एकजूट, जर पोलीस लावून त्याला तिकडे कार्यक्रम करू शकले असतं ना, नाही करू शकले. त्या पोलिसांचं पाठबळ असून सुद्धा, म्हणजे चिलखत असून सुद्धा, कवच असून सुद्धा इथून 40-50 किलोमीटर लांब मदीना पळावं लागलं. इथेच त्यांचा पराभव आहे, इथेच पराभव आहे. पुढची लढाई काय असेल? आता जर त्याने असेच प्रकल्प लादले आणि आम्हाला उद्ध्वस्त करत ठेवलं तर लोकही सरकार उद्ध्वस्त करते, दुसरं काय नाही. जर तानाशाहीनं जर असेच प्रकल्प जर राबवले तर निश्चितच जनताच आता रस्त्यावर उतरेल आणि या सरकारच्या विरोधाला जाब विचारेल, असा स्पष्ट आमदार कपिल पाटील यांनी सांगितलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोषसह विजय गायकवाड, TV9 मराठी, पालघर, वाढवण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.